मित्रांनो नमस्कार. खरं तर आज जंतर मंतरवरती कॉक्रोच जनता पार्टी उतरली आहे. खरं बघायला गेलं तुम्हाला एक गोष्ट आठवतं का? 2014 साली अशाच पद्धतीने एक आंदोलन दिल्लीमध्ये झालं होतं. आणि ते आंदोलन झालं होतं रामलीला मैदानावर. आणि त्या आंदोलनाकडे आणि या आंदोलनाकडे पाहताना एक साम्य दिसतं, ते म्हणजे वैतागलेली जनता. तेव्हा देखील एक जनता वैतागली होती, ती म्हणजे काँग्रेसच्या या कार्यकाळाला आणि त्याच्यानंतर त्यांनी भाजपाला निवडून दिलं. खरं तर आता ही एक तरुण वर्ग आणि त्यातच जनता देखील वैतागली आहे, ते म्हणजे या ठिकाणचं बरेचसे काही वर्चस्ववादी किंवा ज्या पद्धतीने निवडणुकीचा घोटाळा असो, परीक्षांचा घोटाळा असो, ईडी असो, सीबीआय असो, चौकशी असो, पक्षांतर असो, पक्ष फोडणं असो, या सगळ्या बाबीला आता देश कंटाळला आहे. आणि देशाने एकच आता निर्णय घेतला, तो म्हणजे पुन्हा एकदा रस्त्यावरती उतरायचा. या दोन आंदोलनामध्ये एक साम्य मी तुम्हाला सांगतोय, की आजचं जे आंदोलन होतं याची परवानगी पोलिसांनी तात्काळ म्हणजे खूप कमी वेळामध्ये पहिल्यांदा अशी परवानगी दिली असेल. कारण त्यांनी पाहिलंय की दिल्लीच्या बऱ्याचशा स्टेशन असो, बस स्टॉप असो, दिल्लीमध्ये असो, अनेक तरुण आले आणि जंतर मंतरची कॅपॅसिटी बघायला गेली तर जवळपास मॅक्झिमम 2,500 ते 3,000 त्या ठिकाणी आंदोलक आंदोलन करू शकतात. पण शेकडो विद्यार्थी जेव्हा या दिल्लीमध्ये उतरले तेव्हा पोलिसांनी देखील कुठंतरी एक दबती बाजू घेतली. कारण पोलिसांना वाटलं परवानगी दिली नाही तर काहीतरी अनर्थ होऊ शकतो. म्हणून या ठिकाणी परवानगी देण्यात आली. पण शिक्षण मंत्री जे आहेत, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा जर घेतला नाही आणि तर ही जी कॉक्रोच पार्टी आहे ही काय करेल? कारण आंदोलन हे थांबेल का चालेल हे काय सांगता येत नाही. पण जर या ठिकाणी एवढे आंदोलक या ठिकाणी येत आहेत, खरं बघायला गेलं तर आज देशामध्ये 1 कोटी विद्यार्थी ह्या सगळ्या संघर्षामध्ये आहेत आणि 1 कोटीतला 1% जरी म्हटलं तर 1,00,000 विद्यार्थी या ठिकाणी आले तर फार मोठा गोंधळ होईल. त्यामुळे जर केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेण्यात आला नाही तर हे आंदोलन चिघळू शकतं, मोठं होऊ शकतं आणि हे जागा देखील कमी पडू शकते. बरं, सरकारने ह्या आंदोलनासाठी रामलीला मैदान का नाही दिलं? रामलीला मैदान दिलं असतं तर त्या ठिकाणी लाखो आंदोलक आले असते. पण या ठिकाणी जागा कमी आहे. 2 ते 3,000 आंदोलकच या ठिकाणी आंदोलन करू शकतात. याला अनुसरून पोलिसांनी जंतर मंतरवरती परवानगी दिली आहे. आता या जंतर मंतरवरती काय मंतर होणार हे पाहणं देखील गरजेचं आहे. त्याच्यानंतर खरोखर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेणार का? याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलंय. यामध्ये बरेचसे प्रश्न उपस्थित राहतात. खरं तर या सगळा हा मुद्दा जो आहे, नीट परीक्षेचा मुद्दा, पेपर लीकचा मुद्दा जो आहे तो उचलून धरला होता राहुल गांधी. आंदोलनं सुरू केली काँग्रेस आणि काँग्रेसच्या आंदोलनानंतर आताचं हे आंदोलन बघायला गेलं तर आपण पाहतो की काँग्रेस इथं लांब लांबपर्यंत कुठेही दिसत नाही. हे एका रीतीने योग्य आहे. कारण आपण पाहतोय की जसं मी तुम्हाला सांगितलं होतं 2014ला जे आंदोलन झालं होतं, अण्णा हजारेंनी जे आंदोलन केलं होतं काँग्रेसच्या विरोधामध्ये, तेव्हा मात्र भाजपा एका साईडला शांत बसला होता. भाजपा कुठेही समोर आला नव्हता. तसंच आता काँग्रेस एका साईडला शांत बसली आहे. कारण जर काँग्रेस या आंदोलनामध्ये आली असती तर काय झालं असतं? वरून किंवा विरोधकांनी सगळ्यांनी एकच गोष्ट सांगितली असती की विरोधी पक्ष हे विद्यार्थ्यांना भडकवत आहेत आणि त्याच्यामुळे आंदोलनाची दिशाच बिघडली असते. त्यामुळे या ठिकाणी अभिजित दिपके जे आहेत या संस्थापक या संघटनेचे, त्यांनी एक सांगितले की कुठल्याही पक्षाचा झेंडा नको, या ठिकाणी कुठलाही पक्ष नको आणि कुठलंही राजकारण नको, फक्त या ठिकाणी विद्यार्थी येणार आणि विद्यार्थ्यांचं हे आंदोलन आहे. त्यामुळे इथे कुठलाही पक्ष समर्थनासाठी पुढे आला नाही. पण पक्ष समोर का नाही आला याचं उत्तरही मी तुम्हाला सांगितलं. पक्ष जर समोर आला असता तर याला एक राजकीय वळण मिळालं असतं. म्हणून हे राजकीय वळण मिळू नये म्हणून या ठिकाणी एकही पक्ष समोर आला नाही. पण आता ही जी कॉक्रोच जनता पार्टी जी आहे याला भयंकर सारे आपण पाहत असतात, सोशल मीडियावरती ट्रोल केलं जाते, बरेचसे आरोप केले जातात, त्यांना बाहेरून फंडिंग येते असं काही सांगण्यात येतं. कधी कधी काही आरोप जरी झाले तर सत्य एक आहे, ते म्हणजे विद्यार्थ्यांचा आवाज. कारण आजचा विद्यार्थी हा टुकुमुकू ह्या सगळ्या यंत्रणेकडे पाहते. आपण पाहतोय की मागे ईव्हीएम आंदोलन झाले, ईव्हीएमच्या संदर्भात आंदोलन झाले, बरेचसे अशा गोष्टी आहेत की आता शंकात्मक वाटायला लागल्या विद्यार्थ्यांचा. बघायला गेलं तर आज देशातील विद्यार्थ्यांपैकी हजारो असे विद्यार्थी आहेत ज्यांच्या हातामध्ये डिग्री आहे पण नोकरी नाही आहे. बेरोजगारी वाढत आहे, कुठलाही काही मार्ग सुचत नाही. अशामध्ये एक वैतागलेला तरुण वर्ग एकत्र आला आहे. आणि जर हा तरुण वर्ग खरोखरच मी सांगितल्याप्रमाणे 1 कोटी विद्यार्थी, त्याचे 1% जरी विद्यार्थी दिल्लीमध्ये आले तर या ठिकाणी भयंकर मोठं आंदोलन होऊ शकतं आणि हे आंदोलनाची आता सुरुवात आहे. त्यामुळं या आंदोलनाला आपण दोष न देता हा कुठल्या पक्षाचा आहे का कुठल्या याचा आहे त्यापेक्षा महत्वाची गोष्ट आहे, हा तरुणांचा दाबलेला आवाज आहे. जनतेचा आतापर्यंत सहन करण्यात आलेला एक रोष आहे. त्यांना आता कुठलाही पक्ष नको, ना काँग्रेस, ना भाजपा, ना राष्ट्रवादी, ना शिवसेना, कुठलाही पक्ष नको, एक नवा चेहरा पाहिजे. त्यामुळे आपण पाहतोय की या ठिकाणी आंदोलन आता सुरू आहे, आंदोलन थोडं थांबेल, पण पुढची दिशा काय आहे ते देखील जाणून घ्यायचे असेल तर आम्ही दैनिक महासागरच्या महासागर डिजिटल न्यूजवरून आम्ही तुम्हाला सातत्यानं सगळे अपडेट्स दाखवण्याचा प्रयत्न करतो. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.